दिवे गेलेत आमच्या इथं. हो ना. कुकडे? नमस्ते मैम. नमस्ते. हाँ. दिवे नाहीत ना? परीक्षा. हम्म. तुमच्याकडे पण नाही का? दिवे नाहीत ना? आले आपण झाले. जनरेटर होईल सुरू. हा ना, होतात होईल लगेच. होईल. काय माहिती काय झालं. हा जस्ट गेले, लॉग इन केलं आणि दिवे गेले. हो ना. हा हम्म. इंटरनेट चालू आहे ना पण. हो ना, ते कसं काय माहित इंटरनेट. नाही. ते आहे ना, बॅटरी आहे ना, काय ते हो हो. युपीएस. युपीएस असेल. येईल येईल, जनरेटर आहेच ना. वैशाली मॅडम. अंश रिनेम करून घे. अंश आहे की नाही? वैशाली मॅडम नावाने कोण जॉईन झालं? काय नाव आहे तुझं? एक मिनिट, नाव चेंज करतोय. अनम्यूट करून सांग. ठीक आहे. अंश. अरे वा, अंश किती वर्षाचा आहेस रे? अनम्यूट कर. रिनेम करता येतं का तुला? अंश, तुझा आवाज नाही येतोय, तू अनम्यूट कर. आले आले. सुरभी लाईट आले तुझे? हो हो आले हो. ना. अरे आमचं नाही आलंय. एक मिनिट हा, बघते मॅडम. हा कदाचित हे झालं असेल, डेट फिक्स झाला झालं असेल. असेल. बघते. होऊ शकतं. चालेल. स्वराज दिवाळी. हर्षद? अरे तिकडे स्नॅपकडे लाईट आले बघ. ते एवढं पसार वाटेल. अरे दिवे नाही का, दिसत नाही. वरती बघ, साईड वर. स्वरा पूर्वा रमा सुरभी भारत. बंद कर. गुड. ये लवलेले तुम्ही पण पप्पाने बघा. 2 मिनिटात माझा फोन यूज करू. ठीक आहे. आरव, प्रार्थना पाठ आहे का? आरव अवतडे, हो प्रार्थना पाठ आहे का तुझी? हो. छान. पूर्वा, प्रार्थना वाचलीस का कधी? हो मॅम. कळली का? हो म्हणता येईल? हो ठीक हो मॅम. मला फर्स्ट वाला कडवं येतंय. फर्स्ट कडवं म्हणता येईल? हो बरं थांब, पण घेऊया. आरव, तुला दुसरा कडवा म्हणता येईल? हो बरं. रमा, तुला पाठ झाली का कविता, हे प्रार्थना तुला येते? तिसरं कडवं म्हणशील? हा चालेल. तर पहिलं कडवं पूर्वा म्हणेल, दुसरं आरव अवताडे, तिसरं कुठे गेली आता होती? रमा. हा छान. ठीक आहे, लक्षात ठेवा प्रत्येकाने. सुरू करूया. आले बरेच जण तसे म्हणा. स्वरा आली. छान. मगाशी विजया मॅडमच्या नावाने कोण जॉईन झालं होतं? वैशाली. वैशाली. हा वैशाली. कोण जॉईन झालं होतं? काय नाव आहे? युग. अच्छा, आरव का? अच्छा, ठीक आहे ठीक आहे. चालेल. आले. चला सगळ्यांनी छान ताट बसा, हात जोडा. पूर्वा, सुरू कर. हो मॅम. हे काय आहे? फ्रीडम.
हीच आमची प्रार्थना अन बाहुली. हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन आरव भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्या जाऊ द्या उगवेळ आहे कातरी. तोवरीले दियमाला काजवांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. रमा लाभले आयुष्याचे केले जगावे पाऊले चालो पुढाचे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला भरे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. बरं घाई केली ग शेवटी. पटकन संपायचं नसतं आपल्याला. छान आरामात म्हणायची. छान म्हणायची. छान म्हटलीस. हा सगळ्यांनी. आरव काय म्हणाला? मला वाटलं थोडस ते मी चुकून थोडस ते लेंथी बनवून टाकलं. अच्छा नाही नाही. आणि तुझा थोडासा आवाज कट होतोय. थोडं जिथे व्यवस्थित आहे इंटरनेट तिथे बैस. ठीक आहे. आरव थोडे शुद्ध उच्चार करायचे आहेत. 2-3 वेळा ऐक ती कविता तिथे प्रार्थना ऑडिओ पाठवलेला आहे ना. आहे ग्रुपवर ऑडिओ आहे. ऑडिओ ऐकायचा आणि वाचून बघायची. ठीक आहे. उच्चार स्पष्ट आले पाहिजेत. हा ठीक आहे. चला. हा आता मी 1-2 मिनिटं घेते. हम्म. मागच्या आठवड्यात मी नव्हते. मी जिया आणि सुरभीचं अभिनंदन करणार आहे. कारण त्यांनी बृहन महाराष्ट्राच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत नंबर मिळवलेला आहे. आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. खरं तर जियाची वार्षिक परीक्षा सुरू आहे. पण तरी ती मोठ्या वर्गात आहे. 9वीत आहे ना जिया? 8वीत आहे. 8वीत आहे. त्यामुळे तिची परीक्षा सुरू आहे. तरी सुद्धा ती आज आली आहे. तर आपण सगळ्यांनी तिला शुभेच्छा पण देऊया आणि अभिनंदन. मागच्या रविवारी झाला असेल पण मी नव्हते ना. त्यामुळे मी तिला खास करूया. म्हटलं ये काही म्हणून. हरकत नाही. पुन्हा अभिनंदन कधी करायचं. अभिनंदन आणि शुभेच्छा. खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना पण आपल्या सगळ्यांना अभ्यास नंतर करायचा आहे. आपल्यासाठी आपण शुभेच्छा आता घेऊया. बाकीच्या मुलांसाठी ती आदर्श आहे. काय दोघींनी सुरभी आणि जिया दोघींनी गुणवत्ता यादीत नाव मिळवलेलं आहे. तर आता तुम्ही पण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. हा चालेल. चालेल जिया तू गेलीस तरी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. अरे मला वाटलं ती छान असं क्लास असतं. अटेंड करायला आली. नाही नाही तिथे उद्या परीक्षा आहे तिच्या आईने तेच message केला. मॅथ पेपर आहे उद्या. म्हटलं फक्त शेवटचा 5 मिनिटं पेपर. ये. अरे वा मग ठीक आहे. उद्या शेवटचा पेपर आहे ना. काही हरकत नाही. नाही. पुढच्या नाही रविवारी. नाही उद्या उद्या सुरू पहिला आहे. पेपर आहे. उद्या सुरू होणार आहे. अरे ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू अच्छा मॅम. चांगलं. चालेल. त्यामुळे ठीक आहे तुला सुट्टी. थँक्यू मॅम. चल बाय. बाय. ओके.
काय होतं मागच्या रविवारी आपण कशाबद्दल बोललो होतो आणि काय करायला सांगितलं होतं? शिवाजी ही माग एकेकानी हँड रेज करा आणि सांगा. वर्ग संपला, सगळं बंद. वर्ग सुरू, सगळं उघडून पाहायचं वह्या वगैरे तेव्हा. असं काही आहे का? हम्म? बरं, स्वप्नील नव्हे, काय हा अंश. अच्छा, दोघं व्हिडिओ. जॉईन झालेत का? ओके ओके, हरकत. मी म्हटलं अच्छा, अंश त्याने पण व्हिडिओ आहे ऑन नाही केला का काय? स्वप्नील पण आहे, बाबा आहेत त्याचे. का? हो का? अरे वा, चालेल ना, छान. मी जॉईन केलं हो, तर. चालेल चालेल काय. या नाही रे, मग काय. मला वाटलं आधी तोच, म्हणजे त्याने कॅमेरा नाही ऑन. मलाही वाटलं, मी आता म्हणणार होती की व्हिडिओ ऑन कर म्हणून. पण केलास तरी चालेल, हरकत नाही. हा, छान. काय होता गृहपाठ? अच्छा, हँड रेज झालाय ऑलरेडी. हा, व्हेरी हँड गुड. रेज मस्त झालेत. मस्त. चालेल. कोण सांगेल पहिले? आपण पूर्वाला विचारूया. हम्म. पूर्वा, चला मॅम, सांगा. आपण शिवाजी महाराजांबद्दल बोललो. पुढे. लाईक त्यांच्याबद्दल बोललो की त्यांचा जन्म केव्हा झाला, कुठे ते ठीक झाला. आहे. गृहपाठ दिलेला होता. कोणी कोणी केला? काय सांगितलं होतं गृहपाठ मध्ये? की आम्हाला होतं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक पॅराग्राफ लिहा. वाचायचा होता. नाहीतर काहीतरी त्यांच्याबद्दल काहीतरी करायचं होतं परफॉर्म. हा, छान. ठीक आहे. तर मग आता तू काय करणार आहेस? सुरभी, परफॉर्म करणार आहे की बोलणार आहेस? बेसिकली असे 4 अंतरे आहेत त्यांच्याबद्दल. खूप फेमस आहे तो, ते म्हणणार आहे. काय आहे ते? त्याला पोवाडा म्हणतात? नाही, पोवाड म्हणणार आहे की पोवाडा गाणं? नाही, पोवाडा हा? नाहीये. पोवाडा नाही, गाणं आहे. कवी भूषण म्हणून आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. शिवाजींबद्दल लिहिलेलं आहे. हा, बरोबर. आणि ते चालेल. सगळीकडे त्यांच्या सन्मानार्थ म्हणतात. ते तिने पाठ म्हणतात. केलंय. हो ना, पाठ केलंस ना? हो, पाठ केला आणि मग त्याचा हवा तर अर्थ सांगेन. छान छान. थांब आता 1 मिनिट. अजून बाकीचं कोण आहे? हा, स्वरा, तू काय केलं तयार? मी त्यांच्याबद्दल लिहिलंय. लिहिलंय. छान. ते वाचून दाखवायचंय. अनगाद्विका? मी 10 लाईन लिहिले त्यांच्याबद्दल. छान. अनघाने लिहिल्या. अद्विका? मॅम, सेम. दोघींनी सेम सेम लिहिलंयस का लिहिले? दोघींनी वेगळं वेगळं लिहिलंय? वेगळं. अरे वा, छान. छान झाल्या मुली एकदम. शाळ्या झाल्या. छान वाटतंय ऐकून मला. अय्यो. चला. रमानी लिहिलंय. रमा, तू काय करणार आहे का काही? मॅम, मी लिहिले. मी वाचून दाखवते. वाचून दाखवशील? बरं. तन्मय नव्हता मागच्या वर्गात. त्यानंतर युग होता. युग, तू काय मॅम, केलं? माझी परीक्षा झाली होती. संपली का? संपली. काल संपली. कधी? काल आणि काल आज माझं संपली. एक कॉम्पिटिशन होतं, स्पर्धा. बरं, ठीक आहे. मग आता हे सगळ्यांचं ऐकायचं तू आणि पुढच्या वेळी लिहून सांगायचं मला. ठीक आहे? हा, तुझ्यासाठी पुढच्या रविवारसाठी टास्क. ठीक आहे. ठीक आहे. आरव, तू लिहिलंस का काही? हो मॅम. छान, चालेल. तर आता सुरुवात करूया आपण. बोलू. पहिले वाचन घेऊया मॅडम. हा, चालेल. नाही, हे करून घेऊया ना. सुरभी म्हणते का पहिले? चालेल. आपण माझा पहिले व्हिडिओ ऐकून घेऊ ऑफ झाला. सुरभीचं. सुरभी, म्हण ग. ओके. इंद्रजिमी जंभपर बाडवसु अंभपर रावणस दंभपर रघुकुल राजय पौन बारी बाह पर संभुरति नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है दावा द्रुम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंस पर कान जिमी कंस पर त्यो मरिच्छ बंस पर से शिवराज है. आता ह्या 4 अंतरांचा आपण अर्थ जाणून घेऊया. पहिला अंतरा. इंद्रजिमी जंभपर बाडवसु अंभपर रावणस दंभपर रघुकुल राज है. ऑफ झालं. ह्याचा अर्थ, ऑफ झालं. जंभासुरासाठी जसा इंद्र आहे, समुद्रासाठी प्रचंड भक्ती असलेला असा बडवा आहे आणि
दुष्ट असलेल्या रावणासाठी रघुकुलमध्ये जन्मलेले श्रीराम आहेत. पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर, जो सहस्त्र बाह पर राम ध्वजराज है. जसा आकाशासाठी पवन आहे, रतिनाहसाठी साक्षात भगवान शिवशंकर आहेत, कीर्ती वीर्य ज्याला 1000 हात आहेत, सहस्त्र बाहू, त्याच्यासाठी ध्वजराज परशुराम आहेत. दावा द्रुम दंड पर चिता मृग झुंड पर, भूषण बी तुंड पर जैसे मृगराज है. दावा म्हणजे अग्नी आणि द्रुमदंड म्हणजे वृक्ष वेली, जसा वणवा असतो वृक्ष वेलींसाठी. हरणांसाठी चिता असतो आणि हत्तींसाठी असतो सिंह. तेज तम अंस पर कान जिमी कंस पर, त्यो मलिच्छ बंस पर सेर शिवराज. जसा अंधारासाठी प्रकाश असतो, कंसासाठी जसे श्रीकृष्ण, त्याचप्रमाणे या मलेच्छ बंसावर विजय मिळवण्यासाठी कोणी आहे तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जय शिवराय. वा, जय शिवराय. हा, शिवाजी महाराज की जय. खूप छान सुरभी. आणि हे तू मराठीत लिहिलंस का? हो. फोटो नसं काढून होतंय. पाठव मला. ओके. तू नाही का नाही, खरंच हसली? फोटो कारण काढून मी पाठव. स्वतः लिहिलंय. मला आवडेल वाचायला. पाठव. छान. हा, खूपच मस्त मस्त एकदम. कीप इट अप. आणि असंच प्रगती होत राहो. ठीक आहे. हा. आणि करत राहू आपण. छान छान. कसं वाटलं सगळ्यांना? सगळ्यांनी जरा थम्सअप पाठवा सुरभीसाठी. छान. ओके, व्हेरी गुड. मस्त. चला आता ए पासून सुरुवात करूया का मॅडम? हा, कोण आहे मध्ये? अच्छा, स्वराचा हँडरेज आहे. पूर्वाचा. पूर्वा, तुझा हँडरेज काय आहे? काही बोलायचं का? मॅम मी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. लिहिलंस का? ओके, हो. ठीक आहे. ठीक आहे. खाली कर हात, काही हरकत नाही. आपण पहिलेपासून आरव आरव पासून सुरुवात करूया. आरव. वाचा. ठीक आहे. आपल्या आईला जिजाऊ महासाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांती करणारे होते. रेटेच्या भाजीच्या देठाला हात लावता काम नये हा आदेश देणार लिकपालक राजे होते. सर्वप्रथम हातात तलवारी बरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नौडे त्यांनी ठेवायला चालू केली असे उत्तम प्रशंसक होते. विनाकारण व विना मोबदला झाड तेड्या नवीन झाड लावून जवळण्याची शिक्षा देणार पर्यावरण रक्षक होते. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती. तो विरोध पत्करून आरामात उभे केले व आधुनिक नौदलाचा त्या रचन धर्म पेक्षा देश मोठा हा संदेश देणार सर्व धर्मचिकित्सक होते. बरं, एक मिनिट थांब. हे तू स्वतः लिहिलंयस का? हो मग. तुला किती समजलं यातलं? सगळं मग.
सगळं समजलं? हा? हो. आरमार म्हणजे काय मग? तेव्हा आरमार शब्द वापरलास ना? आरमार म्हणजे आरामात. हा आरमार म्हणजे आरामात. तुला हा. कोणी लिहून दिलं की हे तू कोणीतरी स्वतः लिहून लिहिलं? दिलंय तुला? मॅम मला कुठून बघून आई लिहिलंस का तू? बघून लिहिलंस? बघून लिहिलंस? हे बघ, माझ्या आईने मला आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय समजलं त्याबद्दल लिहायला सांगितलं होतं मी तुम्हाला. तुम्हाला स्वतःला काय वाटतं ते लिहायला सांगितलं होतं. ठीक आहे, आणि जे समजतं तेच लिहायला सांगितलं होतं. ठीक आहे, तू हे लिहिलेलं जे आहे ते फोटो काढून पाठव मला. चालेल? आणि आरमार म्हणजे आरामात नाही. हे समुद्राचं संरक्षण. आता नौदल संरक्षण. म्हणतो की नाही आपण? नौदल. नौदल म्हणतो ना. 3 दल आहेत की नाही? पायदळ, काय घोडदळ, घोडदळ, पायदळ जमिनीवर वायू. रक्षण करतात ते, समुद्रात म्हणजे पाण्यात आणि आकाशात. असे ते आकाशात. 3 वायुदल, नौदल आणि सैन्य दल आहे ना. 3 सैन्यदल. दल आहेत. त्याला नौदलाला आरमार म्हणतात. आरामात नाहीये. बरं. ठीक आहे, कळलं? कठीण शब्द आहेत सगळे. आणि असं काही शंका आली तर विचारायचं आईला, बाबांना. त्यांना माहित असतंय. असं चुकीचा अर्थ नाही हे करून घ्यायचा. ठीक आहे. नाही तर मग शंका वाटली तर आम्हाला वर्गात विचारायचं किंवा मेसेज करायचा याच्यावर व्हॉट्सअपमध्ये. हा, ठीक आहे. चालेल. आणि सोपे शब्द वापरून लिहा. सध्या तुम्ही अजून लहान आहे की नाही, आणि त्यातनं मराठी एवढं तुम्हाला येत नाही अजून. सोपे शब्द वापरून लिहिलं तरी चालेल. चालेल. अजून काही लिहिलंयस का पुढे? ते फोटो पाठव. फोटो. हा. अनघा, अद्विका पैकी अनघा. अनम्यूट आणि थोडं जवळ या, ऐकू येत नाहीये काहीच. शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जन्मले होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. त्यांच्या बाबांचे नाव शहाजी राजे भोसले होते. ते खूप थोर पुरुष होते. ते शिवनेरी किल्ल्यावर जन्मले होते. त्यांचे गुरु दादाजी कोंडदेव होते. शिवरायांचा पहिला किल्ला तोरणा किल्ला होता. त्यांनी अफजल खानाला वाघनखाने मारले. त्यांनी मोठ्या राज्यांना हरवले आणि ते छत्रपती झाले. छान. ठीक आहे. अद्विका. फक्त एक करायचं. तू आधी शहाजी राजांचा लिहिलंस ना, हा, आणि मग जन्म लिहिलास. हा, मग ते कसं झालं? शहाजी राजांचा जन्म शिवनेरीवर झाला असं होतं त्याचा अर्थ. हे वाक्य खालीवर करायला पाहिजे तुला. आता थोडस पुढे जायला पाहिजे ना आपण. बाबांचे नाव नाही लिहायचं, वडिलांचे नाव लिहायचं. ठीक आहे. हा, आणि जन्म कोणाचा झालाय? तर शिवाजी महाराजांचा झालाय ना. तसं लिहायचं, शिवाजी महाराजांचा जन्म. कारण तुझं कसं झालंय बघ, शहाजी राजांचं वाक्य आणि त्याच्या खाली असं झालंय ना, शिवनेरीवर. वाच एक वेळा अजून, वाच बरं एक वेळा. त्यामुळे तिथे एक तर शिवाजी महाराज तरी लिहायचं किंवा मग ते वाक्य वर करायचं. वाचून बघ, तुला कळेल. वाच पटकन. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. ते शिवनेरी किल्ल्यावर जन्मले होते. शिवनेरीवर कोण जन्मलंय? शिवाजी महाराज. हा, मग तुझ्या वाक्याचा अर्थ काय होतोय? शहाजी महाराज. कारण तू तिथे नाव घातलं नाहीस ना, सर्वनाम वापरलंस ना, ते म्हणलीस ना. ठीक आहे, कळलं तुला? मग हे वाक्य तू आधी टाक. हा, ते वाक्य आधी जन्म कधी झाला त्याच्यानंतर हे वाक्य टाक. ठीक आहे, तू जन्माची तारीख टाकली आहे ना, जन्मतारीख. आणि 21 त्याच्यानंतर हे वाक्य लिहिलंय का 19 म्हणली? हो,
19 19 फेब्रुवारी म्हणजे हो 1630 बरोबर. चालेल. अद्विका. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1900 नाही 1600 1630 वर झाला. ते खूप थोर पुरुष होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरील झाला. वीरमाता जिजाबाई शिवरायांना गोष्टी सांगत असतात. शहाजीराजे शिवरायांचे शिक्षणाला देखरेखीखाली होते. शिवाजीराजांनी अफजल खानाला भेटताना चिलखत वाघनखे, बिछवा, चिरेटोप आणि पट्टा त्यांच्या सोबत नेला. ठीक आहे. बरं. मग मी 6 सेंटेन्स लिहिते. ठीक आहे हरकत नाही. बरं थोडं ते सेंटेन्सेसला व्यवस्थित करून कर. ठीक आहे. ठीक हा आहे. हो मॅम. ठीक आहे. हा ते थोडं एक वेळा वाच, आईसोबत वाच आणि करेक्ट कर. म्हणजे जमेल. हा चालेल. कोण आहे? अनघा अधिका झाल्या. आरव तिळवे का लेट आला? काय झालं? मॅम मला एक दुसरा क्लास होता मॅम आधी. बरं ठीक आहे. लिहिलंस का शिवाजी महाराजांबद्दल? लिहिलं की नाही? आवाज नाहीये. म्यूट आहे. हा नाही लिहिलं. पुढच्या रविवारी लिहून आणायचंय. चालेल. हो. आता ऐका सगळ्यांचं तुम्ही, ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी. अंश तू लिहिलंस का काही? अंश अनम्यूट कर. अंशचा आवाज नाही येत ना? मॅडम तुम्हाला येतं का? नाही येत नाही. अरे तू अनम्यूट केलंच नाही. हा बोल. मॅम मी नाही लिहिलं. नाही लिहिलंस. तर बरं तुला एखादी माहिती आहे कविता का वगैरे म्हणता येईल का तुला पुढच्या वेळेने? शिवाजी छान त्यावर. महाराजांबद्दल माहिती आहे का तुला? नाही. नाही. बरं आता ऐकू आपण. बाकीचे सगळे सांगतात आहेत तर आपण ऐकूया आज. ठीक आहे. तर पुढच्या वेळी तुला वाटलं तर तू कविता एखादी छानशी तयार करून ये, कविता म्हणून दाखव. चालेल. आरव तिळवे झाला, आरव झाला, अंश झाला, अनघाधिका झाल्या. ओके. पूर्वा. अच्छा ही डायरेक्ट ये नंतर पी. हा पूर्वा चला बोला. हो मॅम मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते. त्यांचे जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराष्ट्रीय शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाऊने त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. पिता शहाजी राजांकडून त्यांचा शौर्याचा वारसा मिळाला. शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी महाराष्ट्र परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या. लाखो मराठा सैनिक मुघलायांच्या कैदी अडकलेले होते. शेतकऱ्यांना कोणी बघायला नव्हतं, त्यांना सांभाळायला नव्हतं. शेतकऱ्यांवर स्त्रियांवर अन्याय होत होते. ही परिस्थिती बदलण्याचे शिवरायांनी लहानपणीच ठरवले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्यासाठी खूप लढाईसाठी त्यांनी विचार केला. बर ठीक आहे. थोडस 1-2 वाक्यांमध्ये गडबड आहे. ठीक आहे. ठीक आहे मॅम. तर पाठव, मी सांगेन नंतर. हो ठीक आहे फोटो मॅम. काढून पाठव. लिहिलेलं आहे ना? हो मॅम. चालेल. नेक्स्ट कोण आहे? PQR रमा आहे का? अच्छा रमा चला बोला.
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई आणि पिता शहाजीराजे भोसले होते. शहाजीराजे भोसले महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी बरोबर रमा एक सेकंद, रमा एक सेकंद, तुझा व्हिडिओ ऑफ कर आणि बोल बरं. महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायगडावर हिंदवी स्वराज्य तू फोटो पाठव रमा. नाही ग, आवाज नाही येत आहे आवाज व्यवस्थित. बिलकुल नाही ठीक आहे, थोडं फोटो पाठवण्याचं नेटवर्क नेटवर्क चांगलं जिथे आहे स्ट्रॉंग तिकडे. आहे, हा जिथे नेटवर्क स्ट्रॉंग आहे तिथे बैस थोडस. ठीक आहे, चालेल. आणि फोटो पण पाठव आणि पुढच्या वर्गामध्ये हम्म? हा हा काय म्हणले? बरं, लॉग आउट कर एक वेळा आणि पुन्हा लॉग इन ती करून बघ. सारखी बाहेर जाते, नेटवर्क नाहीये. हो का, ती काहीतरी प्रॉब्लेम आहे. सारखी बाहेर जाते, लॉग आउट होते आत येते. चालेल. रमा, पुन्हा एक वेळा लॉग आउट करून लॉग इन करून बघ आणि फोटो पाठव त्याचा. ठीक आहे, जे लिहिलंय त्याचा. पूर्वा झाली, सुरभीचं झालं. स्वरा, माझा आवाज ऐकू येतोय? हो येतोय. शिवाजी महाराज 17व्या शतकातील एक महान राजे होते. त्यांचा जन्म 1630 19 फेब्रुवारीला शिवनेरीला झाला होता. त्यांचे आई वडील होते जिजाबाई राणी आणि शहाजी महाराज. शिवाजी महाराजांना दादाजी कोंडदेवाने शिकवलं. ते एक भारी योद्धा होते आणि त्यांनी मोठं होऊन गुप्त युद्ध हा खूप चांगला शिकला. खूप तरुण वयाचे असताना त्यांनी मोठे राज्य उभे केले आणि 1655ला जावली ह्याच्यावर कब्जा केला आणि खूप अजून राज्यांवरही कब्जा घेतला. त्यांनी एक खूप मजबूत मराठा राज्य उभे केले आणि त्यांचे स्वप्न होते स्वराज्य. त्यांचा एक सेकंड सॉरी त्यांनी 1674 मध्ये त्यांचा 1674 मध्ये राज्य अभिषेक झाला आणि त्यांनी मरेपर्यंत 1674 आणि त्यांनी मरेपर्यंत दुष्ट राजा औरंगजेबाचा खूप विरोध केला. त्यांचे मुलाचे नाव होते संभाजी आणि त्यांचा मृत्यू 1680 मध्ये झाला. धन्यवाद, मी खूप चुकली, सॉरी. प्रॅक्टिस केली नव्हती. आता काय येत नाही का ना नंबर्स, अंक 100 पर्यंत अंक केलेले ना आपण स्वरा. 1674 आणि मृत्यू झाला 3 एप्रिल 1680. जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. ठीक आहे. बरं, जिजाबाई त्यांना कुणाच्या गोष्टी सांगत, आपण याच्याबद्दल बोललोय, कोण सांगेल मला? मागच्या क्लासमध्ये होती. हे उत्तर जर पुन्हा आलं काय स्वरा? जिजाबाई त्यांना रामाच्या नाही, आपण मागच्या क्लासबद्दल नाही बोलत आहे, आपण हे जनरल बोलत आहे. आधीच्या मागच्या वर्गांमध्ये क्लासमध्ये नव्हते, हे उत्तरच द्यायचं नाही कोणी पण. आपण नाही, ज्यांना आधी माहितीये त्यांना आहे हा प्रश्न. ठीक आहे, हा सांग सुरभी. जिजाई त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, संतांच्या आणि शूर पुरुषांच्या गोष्टी खूप पराक्रमाच्या, शूर पुरुषांच्या पराक्रमाच्या खूप गोष्टी सांगत असत. हो ना? तर ते तुम्ही राहिली ना मॅडम, तन्मय आणि युग. युगनी नाही लिहिलंय, युग पुढच्या रविवारी देणार लिहून. अच्छा, तन्मय काय रे, तू लिहिलंस का?
तन्मय आजच आला क्लासमध्ये. मागच्या पर्वात होते का सगळे हे? पूर्वा, नाही तन्मय, नाही युग तर आता आले नव्हतं मला माहितीये. सगळे हे नवीन आहेत. हे दोघंही नवीन असतात का? म्हणजे मोठ्या तन्मय, युग, बालरंगात? पूर्वा आणि रमा ऑलरेडी आलेली, पण या बालरंगात पहिल्यांदा आली. अंश आहे, आरव अवताडे आरव ताडे पण होता आधीच्या वर्गात. होते. हा, तन्मयचं नाही माहित. तन्मय तू आधी होता का कुठल्या वर्गात रे? होता. छोट्या वर्गात होता. होता वर्गात होता. मोठ्या मोठ्या वर्गात वर्गात होता. होता. अच्छा, छोट्या वर्गात बरं. याला लिहिता वाचता येतं का व्यवस्थित? थोडं थोडं येतं त्याला. कारण आता सगळे जे असं बोलले तसं याला वाचता येतं का? कारण हा नाही नव्हता मागच्या वर्षी वाचून घेतलेलं सगळ्यांकडून, त्यामुळे आजचं मला माहिती नाही हा कसा वाचतो. लागेच मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवून देईल काढून. त्याच्यावर तुम्ही हा, ठरवा. वाचायचं का मॅडम? आता मी शेअर करू का? त्यांच्याकडे पुस्तक आहे का कुठलं? मराठी पुस्तक आहे एखादं? मराठी कुठलं पुस्तक आहे का? हो आहे. वाच घे ते पुस्तक. घे आणखीन कुठलं माझ्याकडे हे जे पुस्तक आहे ना शिवाजी महाराजांचं, त्याच्या हा, थोड्या कॉपीज आहेत. कुणाला हवं असेल तर मला पत्ता पाठवा. हा? त्याच्याबद्दलच सांगायचंय मला. पूर्वा हा. आहे बंगलोरला. अंश, तुझा अंश आहे बंगलोरला. हम्म. तन्मय तू कुठे असतोस? कानपूरला. बऱ्हाणपूरला असतोस. बरं, ठीक आहे. अंशला मिळेल. आरव बंगलोरला आहे. पूर्वा, आरव, स्वरा तुझ्याजवळ आहे का पुस्तक हे? आता नाही, पण मी प्रिंटआउट घेऊ नाही शकते. आमच्याकडे मी त्याला एक कोणतं वेगळं पुस्तक दे वाचायला. आता द्या हा, नाही ताई. सध्या नाही. हे जे शिवाजी महाराजांचं पुस्तक आम्ही घेणार आहे ते मॅडम जवळ आहे. ते नाही ते नाही. ते आता दाखवलं ते. हा, नाही ते वाचायला सांगते मी. पण आता मी पुस्तकाबद्दल 2 मिनिटं बोलते पटकन. शिवाजी महाराजांच्या पुस्तकावर आम्ही बोलणार आहे यावेळी. पुस्तकातलेच धडे घेणार आहे. तर ते पुस्तकं आधीच्या वर्गाच्या मुलांजवळ आहेत. तर काही जणांजवळ, आता जे नवीन जॉईन झाले त्यांच्याजवळ नाहीये, त्यांना आम्ही पाठवू शकतो. तर त्यांचा ऍड्रेस जो आहे स्मिता बर्वे मॅडमला तुम्ही मेसेजमध्ये पाठवून द्या. ठीक आहे. तर पूर्वा, आरव अवताडे, अंश आणि स्वरा आणि रमा. ते वाला आहे माझ्याकडे. काय म्हणाला? जे आता मॅमनी दाखवलं ते आहे माझ्याकडे. आहे का शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे तुझ्याजवळ? ते बघा हो, तेच आहे माझ्याकडे. आहे ना? मग ठीक आहे, छान. मग ते आहे आता तुझ्याजवळ हातात. आता ते घेऊन बसायचं आहे पुस्तक. शोधा, चला घेऊन या पटकन. बरं, मी लिंक टाकली आहे, एक वेळा बघून घ्या. जर तुमच्याकडे असेल ते पुस्तक आणि मिळत असेल तर उत्तम, नाही तर मग मॅडम जवळ आहे, मॅडम पाठवतील. बाहेर मिळत नाही ते बाजारात. कोणाला पाहिजे हा, त्यांनी मला पत्ता पाठवा, मी पाठवून देईन. पत्ता पाठवा. ठीक आहे. हा, कळलं का सगळ्यांना? पूर्वा, समजलं का तुला काय करायचं आता? तन्मय हो मॅम, बऱ्हाणपूरला अस्मिता असतो. मॅमला ऍड्रेस पाठवायचा आहे, बुक नसेल तर. अच्छा, चालेल, ठीक आहे. माझ्याकडे आहेत 10-12 कॉपी आहेत, मी पाहिलंय. ते बाजारात तर मिळत नाहीये, ते आता आउट ऑफ प्रिंट आहे, ते आता बदललंय त्यांनी. बर, चालेल. तर बंगलोरच्या तर सध्या पाठवू शकतो, बाहेरच्यांचं नंतर सांगू. नाही, पाठवू की त्या नाही, पोस्टानेच पाठवणार आहे तसं. युग आहे, मग युग आणि तन्मय आहे. युग मुंबईला आहे ना युग? हम्म. हम्म. हे मुंबईत बघ, मिळतं तुला का बघ. मिळाला तर बघ, नाही तर मी पाठवते. ठीक आहे. 1-2 दिवसात बघ. ठीक आहे, पण ऍड्रेस पाठवून ठेव. चालेल, ठीक आहे. चला तन्मय, वाचून दाखव रे पटकन. बाकीच्यांनी म्यूट करा. अनम्यूट कर. मोहन मोहन आवाज येत नाहीये तुझा. तन्मय, तू वाचतोयस का?
वाचतोय मग थोडं मोबाईल थोडं माईकच्या जवळ येऊन बोल. आणि हा आता डोळ्यासमोर पुस्तक ठेव आणि वाच. मुकुट बोट ठेव आणि वाच. मॅडम तुम्हाला येतो काय याचा आवाज? मला येत नाही अजिबातच. तुम्ही म्यूटवर आहे मॅडम. होय. आवाज येत नाहीये. बरं चालेल, व्हिडिओ करून पाठव. हो. हम्म? चालेल मी व्हिडिओ पाठवते पुढचा. हा. हे बघा, नसेल येत ना, थोडी प्रॅक्टिस करून वाचायची सवय करा. आणि आता जे काही मुलं बोलली ते समजलं का रे तुला तन्मय? चालेल. तर पुस्तक येईलच एखाद्या आठवड्यापर्यंत सगळ्यांजवळ राहील. तोपर्यंत आपण ज्यांच्याजवळ पुस्तक आहे त्यांना वाचायला लावणार आहे. हा ठीक आहे. बाकीच्यांनी कान देऊ नये का? त्याच्यामध्ये मी कुणालाही प्रश्न विचारू शकते एक एक पॅरेग्राफ वाचून झाल्यावर. ठीक आहे. हा, त्या दिवशी आपण वाचत होतो तीच स्टोरी पुन्हा, तीच गोष्ट आपण पुन्हा वाचणार आहे. आणि खूप छान सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे. काय वाचलं होतं आपण त्या दिवशी? अनघात्विका आठवतं का? मॅडम 1 सेकंद घेता का? मी जरा दुसऱ्या रूम. हा, कितवा होता धडा तो? प्रतापगडावरील पराक्रम. मध्येच घेतलं का ते? हो, सडनली घेतलं असंच. कितवा का धडा आहे? 9वा. हा, 9वा. तुम्ही पोवाडा ऐकलाय का? याच्यावर खूप छान पोवाडा आहे. नंदेश उमप. हो, ऐकलंय. खूप ऐकलंय. छान आहे. ज्यांनी नाही ऐकलं ना, मी लिंक टाकेन त्याचा, ऐका. आपल्याला पण वाटतं आपण पण असं करायला पाहिजे आपल्या देशासाठी. आता आपलं तर आवाज आहे ना माझा. आता जर आपलंच राज्य आहे, आपल्याला शत्रूशी नाही लढायचंय. आपण काय करायचंय? आपलं कर्तव्य काय आहे आता? आपण आपल्या देशाची मान आणखीन उंच करायची, हो ना? त्याचं वैभव वाढवायचंय आपण. जे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी आणलं, हो की नाही, ते आपण वाढवायचंय. त्यामुळे त्यातनं आपण त्यांचे गुण काय आहेत आणि त्यांनी कसं शत्रूवर मात केली हे शिकायचंय आपण. त्यातले काहीतरी एक जरी गुण आपल्याला आला तरी आपण खूप मोठं व्यक्तिमत्व होऊ शकतो. हे काय अख्खं वाचलं होतं का मॅडम धडा? हो, वाचायला लावला होता मी. हा, पण त्या दिवशी नुसतं वाचन घेतलं होतं ना, बर त्यामुळे बर, असं लक्ष देऊन लक्ष नव्हतं देऊन वाचत. ठेवा. हा, बर तेच. बरं, ही गोष्ट तर हे समजली का तुम्हाला? गोष्ट गोष्ट म्हणून सगळ्यांना समजली माहिती का? आहे. कोणाकोणाला माहिती आहे गोष्ट? अफजल खानाची पोट फाडलेलं, कोथळा बाहेर काढलेला. तळा बाहेर काढलेला, सगळ्यांना माहितीये? अंश माहितीये का? नाही. बरं, आता वाचून कळेल हा, प्रश्न. पण आता लक्ष द्या सगळ्यांनी. मॅडम वाचता का तुम्ही? हा, वाचते. प्रतापगडावरील पराक्रम. आता प्रतापगड हा ऑफकोर्स महाराष्ट्रात आहे. गड आहे. गड म्हणजे किल्ला. आदिलशाही हादरली. विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक एक गाजलेले शमशेर बहादर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा. आता शमशेर बहादर, शमशेर म्हणजे काय माहितीये? तलवार. तलवारचा समानार्थी शब्द आहे शमशेर. आता ना तुम्ही जरा तुमच्याजवळ एक पुस्तक वही ठेवून घ्यायची, पेन ठेवा सोबत. वही पेन, आणि त्याच्यात असे आता पुढच्या याला करून घ्या. 1 2 3 पानं समानार्थ शब्द असं लिहा. सोडा 2 3 पानं. मग लिहा उलट अर्थ शब्द, 2 3 पानं सोडा. हा, आणि काय असतं जोड शब्द, असं 2 3 पानं सोडा. आता पहिल्या पानावर लिहा समानार्थी शब्द, आता आलाय म्हणून. समानार्थी आणि पर्यायवाची असं दोन्ही लिहिलं तरी पर्यायवाची, चालेल. दोन्ही चालेल.
कारण त्याला आपण समानार्थी म्हणजे अजून नवीन शब्द पण घेऊया. जसं हम्म. समशेर म्हणजे तलवार सांगितलं, दुसरा शब्द आहे खड्ग. 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 हा. ड हलंत. ड याच्यामध्ये हलंत. पहिला काय त्याचे समानार्थी वाङ्मय शब्द? मधला हा. खड्ग. पहिला वाङ्मय समानार्थी शब्द. समानार्थी शब्द लिहा. तमशेर. तलवार, समशेर. यांनी काय होईल, तुमचे शब्द संपत्ती पण वाढेल. तुम्ही अजून पुढे मोठे जाऊन काही लिहायला वगैरे लागलात तर तुम्हाला उपयोगी येईल हे. आणि आपल्याला लिहायची प्रॅक्टिस पण करायची आहे. हो. ठीक आहे, म्हणजे सोबत ते देणार पण ना, होईल. परीक्षा देणार ना. तर अनघा, अद्विका, सुरभी तर या एक्सपर्ट झाल्यात एक्झाम द्यायला. हो ना. सगळेच देणार. स्वरा पण, अभ्यास स्वरा, आरव, तिळवे. बाकीच्यांनी दिली का? अंशनी दिली. अवताडे, तू दिलेली का रे परीक्षा? आरवनी दिली. समशेर म्हणजे तलवार ना? हा. आणि तलवार. हादरली म्हणजे? तलवार. हा. हादरली. आदिलशाही हादरली. हादरली म्हणजे घाबरली. घाबरली. म्हणजे खूप जोरात धक्का बसला. असं लिहायचं आहे ना? हम्म? असं लिहायचं आहे ना? हा, समोर लिहायचं त्याच्या, बरोबर. भूकंपाने असं. जमीन हादरते ना, कळलं का? भूकंप झाला की कशी जमीन हादरते? हा. थरथर असं का? थरथर कापणे, हादरणे. हो लिही चालेल, छान. घाबरली. ठीक आहे. आणि का घाबरली, हादरली का? तर शिवाजी महाराजांचे एक काय म्हणायचं, प्रदेश जिंकून घेत होते आणि स्वराज्य, तेव्हा अजून स्वराज्य स्थापन नव्हतं झालं, पण शिवाजी महाराजांचं राज्य वाढत होतं. वाढून राहिलं होतं. त्यामुळे बरोबर. त्याची शक्ती पण वाढत होती. वेगवेगळे शूर सैनिक होते, शूर सरदार होते, ते सगळे शिवाजी महाराजांकडे येत होते. त्यामुळे तेव्हा ज्याचं राज्य होतं आदिलशहा, तो घाबरला. तर त्याचं कामकाज कोण बघत होतं, तर बडी साहेबीण. हे ती बेगम म्हणायचं, त्यांच्या ह्याच्यात मुसलमानांच्या राणीला बेगम म्हणतात. ती बडी साहेबीण, तिचं नाव होतं बडी साहेबीण. आणि त्यांनी दरबार भरवला. पूर्वीचं आठवतंय का, याच्यात पिक्चर मध्ये वगैरे पाहिलं असेल ना, राजाचं काही काम असेल तर ते दरबार बोलवायचे, सगळ्या महत्वाच्या लोकांना बोलवायचे एका ठिकाणी, त्याला दरबार म्हणायचं. कोर्ट रूम. कोर्ट नाही, हा, थोडंफार त्या काळाचं कोर्ट रूम. चालेल, म्हणणार चालेल. कोर्ट म्हणजे तिथे न्याय निवाडा होतो. इथे न्याय निवाडा नाही, इथे डिसिजन घेणार ते. आपली लोकसभा कशी आहे, मीटिंग रूम, बोर्ड रूम. हा, लोकसभा पाहता की नाही, ते सगळे जण बसतात, मंत्री सगळे, आणि मग त्याच्यावर निर्णय घेतात. चर्चा दरबार म्हणायचं. विचार विमर्श करतात. हा, मग तिने विचारलं शिवाजीचा बिमोड कसा करायचा, कारण हे एकट्या दुकट्याचं काम नाही. तिच्या लक्षात आलं शिवाजी बिमोड म्हणजे? हा, बिमोड म्हणजे नाश करायचा, त्यांचा पराभव करायचा. शिवाजींची जी हालचाल चालली आहे त्याला थांबवायचं. बिमोड हा ऍक्च्युली थोडासा हिंदी साईडचा शब्द आहे, कारण ती पण मुसलमान आहे ना, त्यांची उर्दू लँग्वेज आहे, हा उर्दू भाषेतला शब्द आहे. आणि मराठीत पण वापरतो आपण, बरोबर, पण नाश करायचा किंवा नायनाट करायचा, असं. शत्रूचा बिमोड करायचा असं. दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला. दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चुप. शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार. जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. हे काय सोपं आहे, कळलं. त्यातला एक सरदार उठून पुढे आला. खानाने विडा उचलला. तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी, उठला शिवाजी. त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो, आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो. म्हणजे त्याला असा खूप धिप्पाड होता. आणि तुम्हाला माहितीये ना, शिवाजी महाराज छोटेसे होते चणीनी. अफजल खानाचे अर्धे होते म्हटलं तरी चालेल. आणि त्याला खूप गर्व होता, आपण किती शक्तिमान आहे, शिवाजीला असं सहज आपण हरवू आणि घेऊन येऊ, असं त्याला गर्व वाटला. अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हाताने वाकवणारा.
भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हतकंडा. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. आता पूर्वी कोणाला काम द्यायचं असेल ना, आता पत्र देतात. तर काम द्यायचं असेल तर त्याला म्हणतात की विडा उचल, असं एक ते संकेत होता की विडा उचलला म्हणजे त्या माणसाने ते काम करायचं, असा संकेत होता तेव्हाचा. तर त्यांनी तो विडा उचलला म्हणजे शपथ घेतली म्हणतो ना आपण, त्या प्रकारे. सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो. थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार. कारण हा खूप ताकदीचा होता अफजल खान. त्यामुळे सगळ्यांना खात्रीच होती की शिवाजी हरणार आणि सगळं त्याचं राज्य संपणार. अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्या बरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले. यापूर्वी अफजल खान 12 वर्षे वाईचा सुभेदार होता, त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. घमेंड म्हणजे गर्व, दुराभिमान. लिहून घ्या समानार्थी शब्द. घमेंड, गर्व. गर्व. कुठे आहे घमेंड? बघ खालच्या राईट साइडचा दुसरा पॅराग्राफ शेवटचा शब्द आहे. घमेंड. मेवर मवर मात्रा आणि अनुस्वार. घमेंड. घमेंड. ठीक आहे. किती शब्द लिहिले घमेंड सुरभी? म्हणजे हा गर्व, गर्व, अभिमान किंवा दुराभिमान. अभिमान नाही, दुराभिमान. गर्व नाही. गर्व, आहे. गर्व पण. गर्व बरोबर आहे. जास्त म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स समजलं का? ओव्हर कॉन्फिडन्स. हो. हा, लिहून घेते साईडला पण. ओव्हर कॉन्फिडन्स पण लिहून घे, पण हिंदी ते तुम्हाला समजायसाठी म्हणून सांगितलेलं. कळलं सगळ्यांना? सोपं आहे. समशेर लिहून झालं ना? समशेर झालं ना. बहादर म्हणजे काय? काय असावं मग? समशेर बहादर कोणाला म्हणत असतील? तलवार समशेर म्हणजे घेणारे. तलवार, बहादर म्हणजे हे तलवार चालवणारा. चालवणारे. चांगल्या प्रकारे तलवार चालवणारा. बहादर. एक्सपर्ट. बहादर इज एक्सपर्ट. एक्सपर्ट. ठीक आहे. हा, समशेर बहादर म्हणजे तलवार शिताफीने चालवणारा. शिताफीने चालवणारा. ठीक आहे. किती शब्द लिहिले सांग पटकन सुरभी. 4. वाच. समशेर तलवार, हादरली घाबरली, बीमोड नाश आणि घमेंड गर्व. मॅडम इट इज 7:30ला सुरू झालंय ना. हो, 8:24 झाले. ठीक आहे. 7चं डोक्यात माझ्या आपले 7ला. ठीक आहे. पुढच्या रविवारचं सांगून देऊया पहिले पटकन. पुढच्या रविवारी मराठी भाषा दिन आपण गौरव दिन साजरा करतो 27 फेब्रुवारीला. आपली शाळा आहे 1 मार्चला. 27ला आपली शाळा नाहीये. आपण त्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करणार आहोत. तर तो का करणार आहोत ते पण त्या दिवशी तुम्ही शोधून काढलं तर आम्हाला जास्त आवडेल. काढायचंच आहे. शोधा. तुम्ही शोधून काढा. मग आपण त्या दिवशी काहीतरी सादरीकरण करायचंय. काहीतरी नवीन कविता किंवा एखादा चांगली गोष्ट, छोटी सांगायची पण चांगली गोष्ट. छोटीशी ना, खूप मोठी गोष्ट नाही. खूप मोठी नाही सांगायची, छोटी गोष्ट. आणि जे सोपे शब्द आहेत, जे आपल्याला छान येतं ते करायचं. सोपं असलं तरी चालेल. आपल्याकडे खूप बालगीतं आहेत, बडबड गीतं आहेत, त्यातलं काही म्हणा, काहीही चालेल. पण छान तुम्हाला आलं पाहिजे ते सादर करणं. देशभक्ती गीत पण चालेल. देशभक्ती गीत काही चालेल, जे तुम्हाला आवडेल ते मराठी भाषेतलं. आणि बोलणार असाल तर मराठीच बोलायचंय छान. ठीक आहे. त्यामुळे सोपे सोपे शब्द घेऊन बोलायचं. अवघड शब्द बोला. ग्रुपमध्ये पाठवणार काय हे काय ग्रुपमध्ये पाठवाय? अरे हो, जे ठीक आहे, पाठवू. ग्रुपमध्ये पाठवायचं. आता कळलं ना तुला काय करायचं आहे ते? अनगाद्विका, तुम्ही सगळ्यात जुने विद्यार्थी आहे बरं. सिनियर मोस्ट आहात तुम्ही. सिनियर मोस्ट आहे तुम्ही वर्गात. तुम्ही सांगायचं बाकीच्यांना आता काय करायचं. आणि एक वर्ग तुम्ही दोघींनी घ्यायचा आहे. नक्कीच. पुढच्या वेळी एकेकाने एक वर्ग. अजून 2-3 आठवड्यांनी एक वर्ग तुम्ही दोघींनी घ्यायचा आहे. आतापासून तयारी करा. चालेल. आणि एक वर्ग सुरभी, त्या दोघी, त्यानंतर जिया, त्यानंतर निर्मिती.
निर्मिती आलीच नाही ना आज. नाही, ती गेली आहे कुठेतरी बाहेर. हम्म, पाठवला तिने मला मेसेज पाठवला. पाठवला. हो. तर तन्मय वाचून पाठवायचा आहे व्हिडिओ, ठीक आहे पहिले. आणि जर वाचता येत नसेल तर प्रयत्नपूर्वक वाचून बघ, नाहीतर मग आपण विचार करू त्याच्याबद्दल. हो. ठीक आहे. हो. आणि आता ते आवाज व्यवस्थित येतोय रे तुझा. सरळ बसला, मगाशी वाकडा बसला होता. बरं ठीक आहे, चल ठीक आहे. वाचून दाखव. हा. कळलं ना. पुढच्या रविवारी आता रविवार तोंडात बसायला जरा वेळ लागेल. रविवारी आपण शुक्रवार होता, पुढच्या हो ना. शुक्रवारी. त्यामुळे रविवारी तयारीने यायचंय, सगळ्यांनी यायचंय आणि तयारीने यायचंय. आणि आपण आरव, कितीही बिझी असलो ना आरव. तरी हा 1 तास आपल्यासाठी राखून ठेवायचा, आपल्या भाषेसाठी, आपल्या मातृभाषेसाठी. मातृभाषा म्हणजे काय माहितीये का? मातृ म्हणजे काय? मदर टंग. मदर टंग. हा. त्यामुळे त्याच्यासाठी 1 तास आठवड्यातला, बाकी सगळा वेळ तुम्ही शाळेचा अभ्यास करा आणि हा 1 तास. आणि काय म्हणतात की नाही की जर ताण डोक्यावरचा घालवायचा असेल तर आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे. तसं समजायचं की हा सगळा ताण जाण्यासाठी हा वर्ग आपण करायचा. चालेल. एक काम करा, तुम्ही यांना ग्रुपवर लिहून पाठवा तुम्ही काय काय म्हणणार आहे. गाणं वगैरे रिपीट नाही झालं पाहिजे मग. ठीक आहे. कोणाला गाणं म्हणायचं, मराठी गाणं, मराठी कविता, काही चालेल. गोष्ट आणि कविता पाठ नाही झाली बघून म्हटली तरी चालेल. तरी चालेल. छान सगळं हा? छान म्हणा. न आणि अडखळता. आता तुम्हाला पुढच्या लेवलला जायचं, पुढे जायचंय ना, मग तसं छान वाचायचं, चुकायचं नाही. ठीक आहे. प्रॅक्टिस सराव करा. आम्हाला पण कठीण होतं बघा मराठी बोलायला. आणि अजून काय, आपण हा दिवस का साजरा करतोय हे नक्की लिहून काढा. 2 ओळी प्रत्येकाने लिहायच्या. कविता वगैरे म्हणा, पण आपण हा दिवस का साजरा करतो ते शोधून काढा आणि लिहा. आरव तिळवे काय चहा कॉफी प्यायला गेलाय? हे काय टाकलं? पण 2 ओळी आय एम अवे. बघा की काय 2 मिनिटासाठी. एकदम राजांना सगळं रेकॉर्ड होतं आणि युट्यूब वर जातं. कुठे गेला आरव? असं नाही करायचं. हा, आपण आपल्या रेग्युलर मराठी क्लासमध्ये आहे आता. ठीक आहे. हा, तर चालेल. आरव आणि बाकी सगळ्यांनी काय लिहायचंय? वाई 2 कुठे ओळी. माहिती का? वाई काय म्हणतात? वाई महाबळेश्वरच्या खाली वाई आहे. हा जो होता ना वाईचा सुभेदार होता, अफजल खान. ते आले ना, 12 वर्ष वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला तिथली माहिती होती सगळी. सुभेदार म्हणजे तिथला मुख्य होता, मुख्य हेड होता. ठीक आहे. तर हे पुढचं आपण आता त्याच्या पुढच्या रविवारी घेणार आहे. या रविवारी आपण विसरून जातील हे मुलं सगळी. नाही, मग पुन्हा यांनाच वाचायला लावू ना. आज तुम्ही वाचलं म्हणजे त्यांना कळलं कसं वाचायचं काय. ठीक आहे. खूप छान त्याच्यात हे आहेत, काय म्हणतात त्याला, संवाद खूप छान आहे. संवाद छान आहेत. डायलॉग्स म्हणतात ना, खूप छान आहे. आणि असे तुम्हाला शिकायला मिळेल एक पुढे. म्हणून मी हा धडा घेतला. मला फार आवडला. म्हटलं चला आपण चांगल्या छान मुली कशी नाही मारली. 5 पर्यंत झाले होते वाटतं काहीतरी ना. नाही, 7 झाले होते. नाही 7 पर्यंत अंडरलाईन 7 झाले होते. 8वा नव्हता घेतला. 8वा आपण नंतर घेऊया. ठीक आहे. थोडा छोटासाच आहे, जास्त मोठा नाहीये. 9वा पहिले कम्प्लीट करू छान. आणि मग ठीक आहे. पुढच्या रविवारी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करणार आहे. प्रत्येकाने काही ना काही छानशी तयारी करून यायचंय. जर वेळ मिळाला तर आपण हा धडा पुढे वाचू. नाही वेळ मिळाला तर मग पुढच्या रविवारी. ठीक आहे. तोपर्यंत मला पत्ते पाठवून ठेवा. बाबांना विचार घेऊन जाणार का? जवळ आहे अंश राहायला माझ्या. हो, विचारा ना. आहे ना स्वप्न. आहेच पुस्तक. स्वराची ट्रॉफी माझ्याकडे आहे. आता मीच घेणार आहे ती. स्वराला काही मिळालं. स्वराला नाही मिळणार आता माझ्याकडेच ती. स्वरा येऊन घेऊन जा. चला, ज्यांना शक्य त्यांनी येऊन घेऊन जा. ज्यांना शक्य नाही त्यांनी पत्र हे पाठवा, मेसेज पाठवा ऍड्रेसचा. आणि म्हणजे आता कसं झालं, आपल्याजवळ 10 दिवस अजून आहेत. त्यामुळे तुमच्याजवळ सगळ्यांजवळ पुस्तक येऊन जाईल. तुम्हाला वाचायला खूप सोपं पडेल. तर आजच पाठवला पत्ता तरी चालेल. म्हणजे मॅडमच्या सवडीनी हे पुस्तक पाठवायला, कारण मॅडमला पण कुठेतरी जाऊन पाठवावं लागेल. ठीक आहे. पाठवून देईन मी. ठीक आहे. जवळ नाहीये पोस्ट ऑफिस वगैरे, थोडंसं बघून करावं लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लवकर पाठवा. चालेल. युग अंश येऊन घेऊन जाणार असेल तर विचारून घे बाबांना. ट्राय करा, बाबांना बघायला सांग. मिळालं तर बरं, नाही तर मी पाठवते.
रमा, त्यानंतर तन्मय, त्यानंतर पूर्वा. ठीक आहे. अजून 2-3 जणांची नावं आहेत. पण ते आता पद्मनाभ आणि हे काहीतरी 11 जण आहेत. तन्मय महाजन, जान्हवी महाजन कोण आहे? तन्मय तुझी बहीण वगैरे आहे का? हो. ती केवढी आहे ती? तिचं नाव या वर्गात आहे, आली नाही. कोण? जान्हवी हो. महाजन. हो, जान्हवीचा काही प्रोग्राम होता आज त्यांचा, बक्षीस समारंभ. काय मोठीच आहे ना म्हणजे? हो, ती जान्हवीच आहे. नाही म्हणजे किती वर्षाची आहे? ती पण आता म्हणजे 11 वर्षाची. येतं ना बरं. मराठी तिला पण. तिचा पण व्हिडिओ पाठवा बरं, करून पाठवायला सांगा. बरं, मी सांगते ठीक आहे? त्यांना वहिनीला. हो, ठीक आहे. चालेल. चला बाकी सगळे आले भेटूया. मिहीर सन्मती नाईक माहित नाही, त्याचं 2 कडं नाव आहे का काय कोणाला माहित. मिहीर नाही माहिती. त्यानंतर नाही, बाकी आले बाकीचे- सगळे आता. बाकी आले आज. ठीक आहे, चालेल. भेटूया ठीक आहे. पुढच्या रविवारी. हम्म. छान तयारी करा आणि नावं टाकायची आहे. तुम्हाला सगळ्यांनी नावं द्यायची आहे. मी लिस्ट करून पाठवते. प्रत्येकाने टाका आपापल्या नावासमोर काय काय लिहिणार, म्हणणार आहे, गाणार आहे वगैरे. ठीक आहे. हीच गोष्ट लिस्ट छान तयार पाठवली कर. तरी. हा. पुढच्या 3-4 दिवसात कन्फर्म करा. बुधवारपर्यंत सांगा. चालेल. चला भेटूया. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. चालेल. चला. शुभरात्री.